नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असलेल्या राज्यसेवा या ठिकाणी राज्यसेवेतून पोस्ट काढू इच्छित असणाऱ्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचं या ठिकाणी इन्फिनिटी अकॅडमीच्या YouTube प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे मनस्वी स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ज्या युद्धाची तयारी करत आहात, ज्या रणांगणामध्ये उतरायची तयारी करत आहात, ते युद्ध खेळण्याची पूर्णपणे ताकदीनिशी तयारी करत आहात, त्या युद्धाची तारीख या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2026 जे काही एक्झाम शेड्यूलचं वेळापत्रक आहे, टाइम टेबल आहे, ते या ठिकाणी जाहीर केलेलं आहे। तुमच्या युद्धाची तारीख या ठिकाणी ठरलेली आहे। तुम्ही युद्धाची तयारी कशा पद्धतीने करत आहात, किती प्रामाणिकपणे करत आहात आणि तुम्हाला युद्ध जिंकण्याची किती ओढ आहे, किती तुमच्यामध्ये तीव्र इच्छा आहे आणि तुमची जी क्वालिटी आहे तयारी करतायत ती कशा पद्धतीने प्रामाणिकपणे स्वतः त्याच्यामध्ये वेळ देऊन या ठिकाणी ते युद्ध जिंकण्याची तयारी करण्याची वेळ आता आणि ती तारीख या ठिकाणी आयोगाने तुम्हाला सांगितलेली आहे आणि ती या ठिकाणी मी तुम्हाला या सेशन मध्ये जाहीर करतोय। सांगतोय की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वेळापत्रक कोणत्या डेटला कोणती परीक्षा होणार आहे ते वेळापत्रक या ठिकाणी आलेलं आहे। मी तुमच्या समोर या ठिकाणी आजच्या या सेशन मधून ते सगळं उलगडा करून सविस्तर देत आहे। बघा, शेवटपर्यंत या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ बघा आणि जे काय तुम्ही टार्गेट केलेली एक्झाम आहे ते एक्झामची डेट त्या ठिकाणी तुम्ही अभ्यास करत असलेल्या ठिकाणी तुमच्या समोर या ठिकाणी त्या स्टिकर ते लावून ठेवायचं आहे, ते डेटचं, त्या तारखेचं। का तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचं प्लॅनिंग त्या दिवसापर्यंत कंप्लीट झालं पाहिजे। कंप्लीट ती तुमची परीक्षा त्याच तारखेला होईल आणि कंप्लीट तुमची पोस्ट तुमचा अभ्यास करून ती मेन्स घ्या, प्री असेल मेन्स असेल, कंप्लीट तुमची पोस्ट तुमच्या नावावरती करून घ्या असं मला या ठिकाणी वर्तवायचं आहे। दिवाळीच्या पूर्वसंध्येला हे वेळापत्रक आयोगाने जाहीर केलं, तुमच्या युद्धाची डेट या ठिकाणी आली असं मी म्हणेल। आणि विद्यार्थी मित्रांनो, कोणती डेट आहे, कशा पद्धतीने या ठिकाणी परीक्षा होईल ते तुम्हाला या ठिकाणी मी स्पष्टीकरण देतोय। लक्षात असू द्या, राज्यसेवा मुख्य परीक्षा। आता राज्यसेवा मुख्य परीक्षेनी ही डेट या ठिकाणी चालू होते, तर सगळ्यात महत्वाचं प्री आता जी काय पोस्टपोन झाली ती नोव्हेंबर मध्ये होईल आणि त्याची मेन्स आता या ठिकाणी होणार आहे। 49 संवर्गासाठी ही परीक्षा होणार आहे। लक्षात असू द्या, यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जी काय मुख्य परीक्षा राज्यसेवेची होणार आहे त्यामध्ये 29 मार्च 2026 ला तुमची मेन्स या ठिकाणी होणार आहे, चालू होणार आहे। आणि ही 29 मार्च 2026 ला चालू झालेली राज्यसेवा मुख्य परीक्षा संपते 26 एप्रिल 2026 ला आणि त्याचा अंदाजित जो निकाल आहे तो मेन्सचा निकाल या ठिकाणी लागणार आहे जुलै 2026 ला। लक्षात असून द्या, मनात असून द्या, ध्यानात असून द्या, ही डेट त्या ठिकाणी तुम्ही टार्गेट केलेली एक्झाम तुमची मेन्स या ठिकाणी ती तारीख लक्षात असून द्या 29 मार्च 2026। तुमच्या अभ्यास करत असलेल्या लायब्ररीमध्ये असाल, घरी असाल, कुठे बसता त्या ठिकाणी ती ही तारीख 29 मार्च त्या ठिकाणी लावून ठेवायची आहे आणि ते दिवस तुम्ही रोजची रोज काउंट करायचा आहे। त्याप्रमाणे तुमचा अभ्यासाचं प्लॅनिंग त्याच वेळेत कंप्लीट एकदा नियोजित करून ठेवायचं आहे आणि त्या प्लॅन नुसार तुम्हाला डायरेक्शन त्या ठिकाणी पुढे पुढे जायचं आहे। त्यासाठी ही सगळ्यात महत्त्वाची डेट आहे 29 मार्च 2026। त्यामध्ये सकाळी भाषा 1 आणि भाषा 2 पेपर 1 पेपर 2 त्या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर 5 एप्रिल 2026 ला निबंध पेपर 3 होईल। 18 एप्रिल 2026 शनिवारी बघा सकाळी सामान्य अध्ययन पेपर 1, सामान्य अध्ययन 1 पेपर 4, सामान्य दुपारी सामान्य अध्ययन 2 पेपर 5। त्यानंतर 19 एप्रिल 2026 ला रविवारी सकाळी सामान्य अध्ययन 3 पेपर 6, सामान्य अध्ययन 4 पेपर 7 दुपारी होईल। त्यानंतर 26 एप्रिल 2026 ला सकाळी वैकल्पिक विषय पेपर 8, दुपारी वैकल्पिक विषय पेपर 9। बघा, अशा पद्धतीने ही राज्यसेवा मेन्स या ठिकाणी पार पडेल। आता राज्यसेवा मेन्स या ठिकाणी पार पडल्यानंतर अंदाजित निकाल आहे त्याचा मेन्सचा जुलै 2026 या महिन्यामध्ये कधीही तो निकाल या ठिकाणी आयोग जाहीर करेल। त्यानंतर वेळ येते महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 2025। यामध्ये 2 पोस्ट येतात बघा, सहाय्यक वन रक्षक गट अ आणि वन क्षेत्रपाल गट ब। वर्णनात्मक परीक्षा आहे मेन्स या ठिकाणी 5 मे 2026 ला मंगळवारी तुमचा याचा पहिला पेपर मेन्सचा होईल। लक्षात असू द्या, सकाळी होईल कृषी अभियांत्रिकी, रासायनिक अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी आणि यांत्रिकी अभियांत्रिकी बघा, आणि दुपारी होईल कृषी पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय विज्ञान। बघा, 5 मे 2026 ला महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा लक्षात असू द्या
त्यानंतर बघा 6 मे 2026 सकाळी वनस्पतीशास्त्र आणि दुपारी प्राणीशास्त्रावरती तुमचं हे 2 सेशन मध्ये पेपर होणार आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 7 मे ला लगेच तिसऱ्या दिवशी सकाळी गणित दुपारी सांख्यिकी, 8 मे ला सकाळी भूशास्त्र दुपारी वनशास्त्र, 9 मे ला सकाळी रसायनशास्त्र दुपारी भौतिकशास्त्र। हे बघा विद्यार्थी मित्रांनो 5 मे 2026 ला महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा चालू होईल आणि संपेल कधी 9 मे 2026 ला आणि अंदाजित त्याचा निकाल जी डेट आहे ती आहे ऑगस्ट 2026। ऑगस्ट 2026 ला तुमचा मेन्सचा निकाल या ठिकाणी जाहीर केला जाईल आणि त्यानंतर तुमच्या मुलाखतीच्या या ठिकाणी तारखा परत येतील। बघा त्यानंतर येते महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा। बघा याच्यामध्ये 5 पोस्ट आहेत, त्याचा 5 पोस्ट आहेत सहाय्यक कार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता गट म्हणजे स्थापत्य, त्यानंतर उपविभागीय जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट अ आणि जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब। बघा त्याची मुख्य परीक्षा आहे 16 मे 2026 ला शनिवारी सकाळी पेपर 1 दुपारी पेपर क्रमांक 2। बघा निकाल आहे ऑगस्ट 2026 मध्ये। त्यानंतर येते महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा, त्याच्यामध्ये बघा पोस्ट आहेत कृषी अधिकारी गट अ, कृषी अधिकारी गट ब आणि कृषी अधिकारी गट ब कनिष्ठ म्हणजे याच्यामध्ये पोस्ट येते मंडल अधिकारी। बघा मंडळ अधिकारी, कृषी विभागाला मंडळ अधिकारी असतो, कृषी तालुका अधिकाऱ्याच्या खालची पोस्ट आहे कृषी मंडल अधिकारी, कृषी मंडल अधिकाऱ्याच्या खाली कृषी पर्यवेक्षक आणि कृषी पर्यवेक्षकच्या खाली कृषी सहाय्यक, कृषी सहाय्यकच्या खाली कृषी सेवक। बघा अशा पद्धतीनं, परंतु या राज्यसेवेमधून 3च पोस्ट भरले जातात, कृषी अधिकारी गट अ, कृषी अधिकारी गट ब आणि कृषी अधिकारी गट ब कनिष्ठ। यांची मुख्य परीक्षा आहे 16 मे 2026 पेपर क्रमांक 1 सकाळी पेपर क्रमांक 2 दुपारी। बघा त्यानंतर महाराष्ट्र गट ब राजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2025। बघा लक्षात असून द्या आता याची सहाय्यक कक्ष अधिकारी, सहाय्यक कर निरीक्षक, राज्य कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि दुय्यम निबंधक श्रेणी 1 मुद्रांक निरीक्षक वस्तुनिष्ठ बहुपर्याय प्रकारचे ही परीक्षेचं स्वरूप आहे। बघा आता याची जी काय मुख्य परीक्षा होईल ती होईल 17 मे 2026। बघा ही एक्सेप्टेड म्हणजे ही डेट आपल्याला माहित नव्हती, आता कंबाईन जवळच आलेली आहे। बघा जी काही संयुक्त मुख्य परीक्षा आहे ती होईल 17 मे 2026 ला। बघा आता जी कंबाईनची प्री होणार आहे त्याची मेन्स होईल 17 मे 2026 ला आणि निकाल लागेल बघा विद्यार्थी मित्रांनो सप्टेंबर 2026 ला। म्हणजे आता जी होणारी प्री आहे त्याचा फायनल निकाल असेल सप्टेंबर 2026। बघा लक्षात असून द्या आता तुमचं जे कष्ट आहे ते त्याचा रिझल्ट फायनल येणार आहे सप्टेंबर 2026 ला, तुमच्या पोस्ट या ठिकाणी कन्फर्म होणार आहेत। त्यानंतर महाराष्ट्र घटक संयुक्त परीक्षा, महाराष्ट्र घटक सेवा संयुक्त परीक्षा 2025 जी प्री होईल त्याची या ठिकाणी नाही आता इथं जी काय आहे आता इथं सगळ्यात महत्त्वाचं 2025 महाराष्ट्र घटक सेवा संयुक्त पूर्व म्हणतोय पूर्व लक्षात असून द्या। त्याच्यामध्ये जे काय पोस्ट येतात त्या पोस्ट लक्षात घ्या, उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, बेलिप व लिपिक टंक लेखक आणि सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक। आता याची जी काय परीक्षेचं स्वरूप आहे ते वस्तुनिष्ठ बहुपर्याय आहे। जाहिरातील 6 ऑक्टोबर 2025 म्हणजे जाहिरात 6 ऑक्टोबर 2025 म्हणजे जाहिरात आलेली आहे। बघा आता फॉर्म भरायचं काम चालू आहे, त्याच्याबद्दल सविस्तर डिटेल या ठिकाणी मी दिलेली पण आहे। बघा परीक्षेचा दिनांक आहे 4 जानेवारी 2026 लक्षात असून द्या। निकालाचा महिना आहे मार्च 2026। मुख्य परीक्षेची डेट त्यांनी अजून दिलेली नाही। त्यानंतर येते महाराष्ट्र घटक सेवा संयुक्त मुख्य परीक्षा। बघा मुख्य परीक्षेची डेट या ठिकाणी दिलेली आहे 7 जून 2026। बघा महाराष्ट्र घटक सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 7 जून 2026 डेट, निकालाची डेट दिली सप्टेंबर 2026 मध्ये तुमचा निकाल या ठिकाणी जाहीर केला जाईल। त्यानंतर येते दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा
आता यामध्ये दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा बघा, त्याच्यामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा आहे बघा, याचे डेट काही दिलेले नाहीत. त्याच्यानंतर येते महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा 2026, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2026. संवर्ग येतो शासनाच्या विविध विभागातील गट अ व गट ब वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न परीक्षेचं स्वरूप डिसेंबर 2025 ला या ठिकाणी जाहिरात येणार आणि 31 मे 2026 ला पूर्व परीक्षा या ठिकाणी होणार आहे बघा. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2026 परीक्षेचा दिनांक दिलेला आहे 31 मे 2026. निकालाचा महिना आहे ऑगस्ट 2026 बघा. पूर्व परीक्षा कधी होणार आहे राज्यसेवा 31 मे 2026. मी पुन्हा या ठिकाणी त्या तारखेचा उल्लेख का करतोय तर तुमचं युद्ध त्या तारखेला होणार आहे. तुमच्या केलेल्या कष्टाची केलेल्या अभ्यासाची खरी परीक्षा त्या दिवशी होणार आहे. तुम्ही या ठिकाणी जे काही सराव परीक्षा सोडवता टेस्ट देता यापेक्षा त्याच्यावरून तुमचा निकाल ठरत नाही. यापेक्षा सगळ्यात महत्वाचं जे तुमचं युद्ध आहे ते 31 मे 2026 ला होणार आहे आणि याच्यामध्ये तुम्ही युद्ध कशा पद्धतीने खेळताय आणि कशा पद्धतीने जिंकताय ते पण लगेच ऑगस्ट 2026 ला समजणार आहे आणि हे सगळ्यात महत्वाचं युद्ध असते. तुम्ही टेस्ट सोडवा प्रश्न सोडवा त्यापेक्षा सगळ्यात महत्वाचे यामध्ये तुम्ही काय करताय या तारखेला 31 मे 2026 ला त्यावरती तुमचं भविष्य अवलंबून असणार आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा लगेच 49 संवर्गाकरिता वर्णनात्मक तसेच वस्तुनिष्ठ बहुपर्याय असेल. आता परीक्षेचा दिनांक मुख्य परीक्षेचा लक्षात असून द्या. राज्यसेवा 2026 चालू झालेला आहे 25 संपला आता 26 चा सांगतोय. मुख्य परीक्षेचा दिनांक 3 ऑक्टोबर 2026 ला शनिवार आहे. सकाळी भाषा पेपर 1 दुपारी भाषा पेपर 2. 4 ऑक्टोबर निबंध पेपर 3. 17 ऑक्टोबर सकाळी सामान्य अध्ययन 1 पेपर 4 दुपारी सामान्य अध्ययन 2 पेपर 5. 18 ऑक्टोबरला सामान्य अध्ययन 3 पेपर 6 दुपारी सामान्य अध्ययन 4 पेपर 7. 24 ऑक्टोबरला सकाळी वैकल्पिक विषय पेपर 8 दुपारी वैकल्पिक विषय पेपर 9. अशा पद्धतीनं राज्यसेवा या ठिकाणी मुख्य परीक्षा 2026 चं वेळापत्रक त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे लक्षात असू द्या. आणि अंदाजित डेट आहे निकालाची ते आहे 27 फेब्रुवारी 2027. त्यानंतर येते महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2026 सहाय्यक अभियंता अभियांत्रिकी गट ब श्रेणीची बघा. परीक्षेचं स्वरूप पारंपरिक वर्णनात्मक डेट आहे 15 नोव्हेंबर 2026 ला. महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2026 बघा. सकाळी पेपर 1 आणि पेपर 2 निकालाची तारीख आहे फेब्रुवारी 2027. त्यानंतर येते महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा. यामध्ये सहाय्यक अभियंता विद्युत गट ब श्रेणी परीक्षेचं स्वरूप आहे पारंपरिक वर्णनात्मक आणि परीक्षेची तारीख आहे बघा. मुख्य परीक्षा 15 नोव्हेंबर 2026 ला होईल. सकाळी पेपर क्रमांक 1 दुपारी पेपर क्रमांक 2. निकाल लागेल फेब्रुवारी 2027 ला. त्यानंतर येते महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा. यामध्ये बघा कार्यकारी अभियंता सहाय्यक कार्यकारी अभियंता सहाय्यक अभियंता गट अ सहाय्यक अभियंता गट ब उपविभागीय जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट अ आणि जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब वर्णनात्मक पारंपरिक वर्णनात्मक स्वरूपाची परीक्षेचं स्वरूप होईल बघा. यामध्ये 15 नोव्हेंबर 2026 ला तुमचा पेपर होईल. सकाळी पेपर 1 दुपारी पेपर 2. निकाल लागेल मार्च 2027 ला. लक्षात घ्या आपण बघतोय महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा जी आहे ती. आता त्यानंतर येते महाराष्ट्र कृषी सेवा बघा 2026 ची जी काय महाराष्ट्र कृषी सेवा होणार आहे ती कधी होणार आहे 15 नोव्हेंबर 2026 ला होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे कृषी अधिकारी गट ब आणि कृषी अधिकारी गट ब कनिष्ठ वर्णनात्मक पेपर आहेत. पेपर सकाळी होईल. पेपर क्रमांक 1 15 नोव्हेंबरला पेपर आहे. मेन्स ऍग्री मेन्स कधी असणार आहे 15 नोव्हेंबर. पेपर क्रमांक 1 सकाळी पेपर क्रमांक 2 दुपारी. निकाल आहे मार्च 2027 ला.
त्यानंतर येते अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा 2026 सहाय्यक आयुक्त अन्न तथा पद निर्देशित अधिकारी गट अ आणि अन्न सुरक्षा अधिकारी गट ब वर्णनात्मक पेपर आहे बघा. डेट लक्षात असून द्या. अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा 2026 ची डेट आहे 21 नोव्हेंबर 2026 शनिवारी होणार आहे. पेपर क्रमांक 1 सकाळी आणि पेपर क्रमांक 2 दुपारी. निकाल आहे मार्च 2027 ला बघा. त्यानंतर निरीक्षक वैद्यमापन शास्त्र मुख्य परीक्षा 2026 निरीक्षक वैद्यमापन गट ब याचा जो पेपर आहे तो पेपर होईल 21 नोव्हेंबर 2026 सकाळी पेपर 1 दुपारी पेपर 2. निकाल आहे मार्च 2027 ला. आता सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा सहाय्यक वनरक्षक गट अ आणि वन क्षेत्रपाल गट ब बघा. लक्षात असून द्या महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 2026 डेट आहे लक्षात असून द्या. तारीख मुख्य परीक्षेची तारीख डिसेंबर 2026 बघा. याच्यामध्ये सकाळी कृषी अभियांत्रिकी रासायनिक अभियांत्रिकी स्थापत्य अभियांत्रिकी आणि यांत्रिकी अभियांत्रिकी सकाळी होईल आणि त्यानंतर दुपारी होणार आहे कृषी पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय विज्ञान. त्यानंतर 26 डिसेंबरला सुरू झालेला महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षेचा पेपर 26 डिसेंबर. त्यानंतर 27 डिसेंबर सकाळी वनस्पती शास्त्र नंतर दुपारी प्राणीशास्त्र. 28 डिसेंबर याच्यामध्ये सकाळी गणित दुपारी सांख्यिकी. 29 डिसेंबर सकाळी भूशास्त्र दुपारी वनशास्त्र आणि 30 डिसेंबर सकाळी रसायनशास्त्र दुपारी भौतिकशास्त्र. अशा प्रकारे तुमची महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 2026 पार पडेल आणि निकाल लागेल एप्रिल 2027 ला. लक्षात असू द्या तारखा खूप महत्वाच्या आहेत. तुम्हाला अभ्यास करायचा आहे या तारखा डोळ्यासमोर ठेवून बघा. त्यानंतर येते महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त परीक्षा बघा. कंबाईन ग्रुप बी बघा. लक्षात असून द्या महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त परीक्षा 2026 गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 जी आहे ते त्यामध्ये पोस्ट कोणते कोणते येतात लक्षात घ्या. सहाय्यक कक्ष अधिकारी राज्य कर निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक दुय्यम निबंधक श्रेणी 1 वस्तुनिष्ठ बहुपर्याय प्रकारची ही परीक्षा होईल बघा. आणि जाहिरात येईल मार्च 2026 ला. कंबाईन ग्रुप बी ची जाहिरात 2026 ची येणार आहे मार्च 2026 ला. परीक्षा होणार आहे 14 जून 2026 ला आणि निकालाचा महिना आहे ऑक्टोबर 2026 लक्षात असू द्या. त्यानंतर गट ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा लक्षात असू द्या वस्तुनिष्ठ बहुपर्याय प्रकारची आहे. परीक्षेचा दिनांक आहे 5 डिसेंबर लक्षात असून द्या. 14 जूनला तुमची परीक्षा होईल. प्री होईल 14 जून 2026. मेन्स होईल 5 डिसेंबर 2026. निकाल लागेल एप्रिल 2027 ला. त्यानंतर येते महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा कंबाईन ग्रुप सी लक्षात ठेवा. याच्यामध्ये पोस्ट येतात. मी पुन्हा का सांगतो की नवीन विद्यार्थी ज्या वेळेस या ठिकाणी व्हिडिओ बघत असतात त्यांच्या लक्षात यावं की या पोस्ट होतात. त्याच्यामध्ये यांना PSI सोडून दुसऱ्या कोणत्याही पदासाठी मुलाखत होणार नाही लक्षात असू द्या. यामध्ये पोस्ट बघा. उद्योग निरीक्षक दुय्यम निरीक्षक तांत्रिक सहाय्यक कर सहाय्यक लिपिक टंक लेखक सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक. वस्तुनिष्ठ बहुपर्याय प्रकारची परीक्षेचं स्वरूप आहे. जाहिरात मार्च 2026 ला येईल. परीक्षा होईल 12 जुलै 2026 लक्षात असू द्या. 12 जुलै 2026 आणि निकालाचा महिना आहे नोव्हेंबर 2026 लक्षात ठेवा. त्यानंतर तुमचं जे काय मेन्स आहे ती मेन्स होणार आहे 13 डिसेंबर 2026. निकाल लागेल एप्रिल 2027 ला. ग्रुप सी 2026 ची जाहिरात येईल मार्च 2026 ला. 12 जुलै 2026 ला ग्रुप सी चा पूर्वचा पेपर होईल आणि मेन्सचा पेपर 13 डिसेंबरला होईल लक्षात असू द्या. अशा पद्धतीने या प्रकारे वेळापत्रक हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आलेलं आहे. आणि टिप याच्यामध्ये सूचना सगळ्यात महत्वाच्या काय दिलेत ते बघा. शासनाकडून संबंधित संवर्ग पदांसाठी विहित वेळेत मागणीपत्र प्राप्त होईल या गृहीतकाच्या आधारे अंदाजित वेळापत्रक प्रस्तावित करण्यात आलेले आहे. शासनाकडून विहित वेळेत मागणीपत्र प्राप्त झाल्यासच नियोजित महिन्यामध्ये
पदे विज्ञापित करणे व वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेणे शक्य होईल. त्यानंतर दुसरं बघा, अंदाजित वेळापत्रक असून जाहिरातीच्या आत व परीक्षेच्या प्रस्तावित महिना दिनांकामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होऊ शकतो. असा बदल झाल्यास तो आयोगाच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येईल. तिसरी गोष्ट काय दिली त्यांनी, संबंधित परीक्षेची परीक्षा योजना, अभ्यासक्रम, निवड पद्धत इत्यादी तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि आयोगाच्या धोरणानुसार वेळोवेळी तो अद्ययावत करण्यात येईल. चौथी आहे, संबंधित परीक्षेमधून भरवायच्या पदसंख्येच्या विस्तारित तपशील जाहिरात अधिसूचनेमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल. पाचवी आहे, आयोगाकडून आयोजित परीक्षा दिनांकास अन्य संस्थेची परीक्षा असल्यास उमेदवारास कोणतीही परीक्षा द्यावयाची आहे याबाबतचा निर्णय उमेदवारांनी स्वतः घेणे आवश्यक आहे. बघा 17 ऑक्टोबर 2025 ला हे वेळापत्रक म्हणजे आज या ठिकाणी पब्लिश केलेलं आहे आयोगाने. सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, ह्या तारखा तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. तुम्ही ह्या तारखा नोट डाऊन करून घेतलेल्या असतील मी अशी आशा करतो, कारण तुम्ही जर ही तारीख गांभीर्याने घेतली नाही तर तुमचा अभ्यास वेळेत पूर्ण होणार नाही. जास्त वेळ घेत नाही विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी थांबतो, आपली रजा घेतो. पुन्हा एकदा मी इन्फिनिटी अकॅडमीच्या वतीनं मी स्वप्नील भंडारे आपल्याला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. गोड गोड पदार्थ या ठिकाणी दिवाळीचे खाऊन घ्या, पण अभ्यासाला मात्र विसरू नका, कारण आपलं ध्येय या ठिकाणी साध्य करायचं आहे. या ठिकाणी आपली रजा घेतो. भेटूया पुढील नोटिफिकेशन अपडेटमध्ये. तुर्तास धन्यवाद.